सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील गुलमोहराची झाडं घेतायत नाशिककरांचा बळी. अवघ्या 2 वर्षात नाशिकमध्ये गुलमोहराच्या झाडांना घेतले 9 बळी. गुलमोहराच्या धोकादायक झाडांचं सर्वेक्षण आणि छाटणीकडे पालिकेचं दुर्लक्ष करणं बेतलं जीवावर. नाशिकमध्ये गौरव रिपोर्टे आणि सम्यक भोसले या 21 आणि 19 वर्ष तरुणांचा झाड पडल्यानं दुर्दैवी मृत्यू. नाशिक शहरातील गुलमोहराची झाडं हटवण्याची नाशिककरांची मागणी. नाशिक शहरात 1 लाखाहून अधिक गुलमोहराची झाडं रस्त्याच्या कडेला. झाड हे जीवदान देणारं असतं असं आजवर आपण ऐकत आलो आहोत. मात्र जर झाड जीवघेणं बनलंय असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आपला त्याच्यावर विश्वास बसणार नाही. मात्र नाशिकमध्ये असं घडलंय, कारण अवघ्या 2 वर्षात नाशिक शहरातील 9 निष्पाप नागरिकांचे झाड पडल्यानं बळी गेलेले आहे. मात्र सर्वच झाडं माणसाच्या जीवावर बेतली असं नाही, तर केवळ दिसायला सुंदर आणि झपाट्यानं वाढणारी गुलमोहर प्रजातीची झाडं हे बळी घेत आहे. या सगळ्याला पालिका प्रशासन जबाबदार असून त्यामुळे नाशिक शहरातील ही जीवघेणी गुलमोहराची झाडं हटवावी अशी मागणी आता नाशिककर करत आहे. मागणी असणारी तुमची झाडांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढले, विशेषतः गुलमोहराची झाडं. गुलमोहराचे जे झाडं आहे हे कुचकामी असतात. याबाबत प्रशासनाने पाहणी दौरा तातडीने आयोजित करून त्याच्यातील वृक्ष संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील काही रिटायर अधिकारी असतील यांना जर का घेऊन पाहणी केली किंवा नागरिकांना आवाहन केलं का आपल्या परिसरात अशी कोणते कुचकामी झाडं आहे, त्याच्या संदर्भात नागरिकही तुम्हाला मदत करतील, संस्थाही करतील, माझे सदस्यही करतील. आणि त्या भागात आज लोकप्रतिनिधी नाही आहे, पण लोकप्रतिनिधी त्या भागातले 100% मदत करू शकतात की हे झाडं हे आहे. आता जसं बघायला गेलं तर काही सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात झाडं पडली. तर सिडकोमध्ये झाडं पडायचं कारण असं आहे की तिथे कॉन्क्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झालं. तर तिथे त्यांना शासनाने काही निर्देश या मोठ्या झाडांसंदर्भात घालून दिलेले होते. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कव्हरिंग देणं आवश्यक आहे, कोर्टाचे निर्देश आहेत. अशा 11 एप्रिल 2025 रोजी सोमेश्वर बसथांबाजवळ अलका सोनवणे, 11 जून 2023 रोजी सातपूर ITI सिग्नल येथे रिक्षावर झाड पडून शैला पटणी, 26 जून 2024 मध्ये शिवाजीनगर येथे पाझर तलाव या ठिकाणी रघुनाथ पवार, अनिल गांगुर्डे यांचा तर काल सम्यक भोसले आणि गौरव रिपोर्टे यांचा गुलमोहराचा झाडांना बळी घेतलेला आहे. त्यामुळे धोकादायक गुलमोहराची झाडं लावणारी आणि त्यांचा मान्सूनपूर्व काळात छाटणी करण्याची जबाबदारी असलेल्या पालिका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा असल्यानं अधिकाऱ्यांवर कारवाई करून पालिकेनं गुलमोहराचे झाड पडून मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना पालिकेत नोकरीला घ्यावं आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. तुमच्या नातेवाईकांचा बळी गेला, आता तुमची मागणी काय आहे आणि काय नेमकं प्रकरण हे सगळं? नाही, खरं तर जे काही दुःखाचा डोंगर ह्या दोन्ही परिवारावर कोसळला आहे ते दुःख भरून निघणं अशक्य आहे. कारण या परिवारातील कर्ता पुरुष खऱ्या अर्थानं गमावल्याची भावना त्या परिवारामध्ये आहे आणि प्रशासनाच्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे खऱ्या अर्थानं हे निष्पाप बळी गेले असं आम्हाला वाटतंय. खरं तर गुलमोहराचे झाड लावणं ही चुकीची बाब आहे आणि कुठल्याही प्रकारची त्याची निगराणी असेल किंवा आता वस्तुस्थिती आपण जर बघितली काय बाबा ज्या झाडांची अवस्था अशी दयनीय झालेली आहे त्या प्रकारे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष दिलं गेलं नाही, त्याची छाटणी झाली नाही. अजून तर मेन पावसाळा येणं बाकी आहे आणि अशा जे काही आता हे जे 2 बळी गेलेले आहेत, आम्ही बळीच म्हणू त्याला, कारण हे निष्पाप बळी गेले. त्यांच्या परिवारावर जो काही अन्याय झालाय तर प्रशासनाने पुढे येऊन त्या परिवारातील नातलगांना एक नोकरी त्यांनी द्यावी अशी आमची रास्त मागणी आहे. मागणी माझी अशी काहीच नाही, फक्त जे आमच्या घरामध्ये उद्ध्वस्त झाले 2 पोरं त्यांच्याकडून कंपनीने काहीतरी सहकार्य करावं. तुमचं नाव? राहुल बाळू रिपोर्टर. झाड पडून मृत्यू झालेला आहे, खरं ती नैसर्गिक आपत्ती आहे. या सगळ्यामध्ये नेमकी आता त्याचे नातेवाईक आणि कुटुंबातले लोक तुमची देखील या सगळ्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली. काय मागणी तुमच्या आता या सगळ्यामध्ये सरकारकडे? ही दुर्दैवी घटना आहे की ज्या परिवारातले कर्ते पुरुष धरण्या बांधवायत जेव्हा सोडून जातात ना, त्याच्यापेक्षा दुःखाची बाब मला असं वाटतं की कोणत्या कुटुंबात नाही. याला जबाबदार कोण आहे? मला असं वाटतं की याला जबाबदार प्रशासनच आहे. कारण
नैसर्गिक आपत्ती येणार हे तुम्हाला माहित आहे. गटर ढापे नाले सांडसचा बात करून तुमच्या घरात पाणी शिरू द्या, त्याला नाही वाईट वाटतं मला. परंतु जेव्हा रस्त्यावर जे काही आपण झाडं लावतो ते शासकीय कक्षातले असताना आपलं काही बंधन आहेत की ह्या रस्त्याला हे झाड लावू नये, हम रस्त्याला गुलमोहराचे झाडं लावू नयेत, जे वादळी वाऱ्यानं किंवा छोट्या छोट्या प्रकरणानं ते पडतील, त्याने धोका निर्माण होईल, असं घडलंय. त्यामुळे जरी ही दुर्घटना मोठी असेल, दुर्दैवी असेल, परंतु याच्यातून प्रशासन काही धडा घेणार आहे का? आमचं म्हणणं होतं की ज्या निवडणुका झाल्याने हा कालावधीत नाशिक शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गुलमोहराचे झाड पाहायला मिळतात. 1992 ते 97 दरम्यान नाशिक शहरात 1 लाखाहून अधिक गुलमोहराच्या झाडांची लागवड झाली. ही झाडं झपाट्यानं वाढणारी आणि दिसायला आकर्षक असल्यानं या झाडांना नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. मात्र ही विदेशी झाडं असल्यानं ही झाडं अधिक धोकादायक असल्याची कबुली पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. इतकंच नाही तर नागरिकांनी ही गुलमोहराची झाडं न लावता वड, पिंपळ, लिंब, बांबू या झाडांची लागवड करावी. तसेच या सगळ्या घटना बघता नाशिक शहरातील गुलमोहराच्या झाडांचं नव्यानं सर्वेक्षण करून याबाबत धोकादायक झाडे काढणे, त्याची छाटणी करणे ही मोहीम हाती घेतली जाईल आणि नागरिकांना देखील अशी धोकादायक झाडं आपल्या आजूबाजूला असल्यास त्याची माहिती पालिकेला द्यावी, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. गुलमोहरच का पडत आहे किंवा झाडं पडण्याचं प्रमाण का वाढलंय, काय नेमकं हे सगळं आहे आणि काय कारवाई आपल्याकडनं केली जाते? नमस्कार. मागे नाशिक शहरामध्ये 20 ते 25 वर्षापूर्वी हे गुलमोहराचे प्लांटेशन झाले होते. रस्त्याच्या बाजूलाच बऱ्यापैकी हे प्लांटेशन झालेले होते आणि जे झाडं आहेत ते सनलाईट कॉम्पिटिशनमुळे बऱ्यापैकी उंच वाढलेले आणि गुलमोहराच्या झाडाला खालून कीड लागण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे. नाशिक शहरात बरेचसे असे गुलमोहराचे झाडं आहेत की जे आतून पोकळ झालेले आहेत. आता काल परवाच्यात जर का घटना बघितल्या तर 2-3 घटनांमध्ये त्या झाडांचा आम्ही जो सर्वे केला तर ते झाडाला आतून कीड लागली आणि पूर्ण झाड आतून पोकळ झाले. जे बाहेरून एकदम व्यवस्थित वाटतंय पण आतून पूर्ण पोकळ झाले. त्यानुसारच कालपासून आजपर्यंत 2 दिवस पूर्ण गुलमोहराचा सर्वे करण्यात आला. तर बऱ्यापैकी आम्ही 200 पेक्षा अधिक झाडं असे बघितले की जे खालून कीड लागलेली आहे, पोकळ झालेले आहेत, वाळलेले आहेत. तर ताबडतोब टीमला सूचना देण्यात आलेल्या आहे ऍक्शन घेण्यासाठी, त्यांच्या फांद्या ट्रिमिंग करून घेण्यासाठी, लोड कमी करण्यासाठी. त्याचप्रकारे गुलमोहर सोबत रेन ट्रीच्या सुद्धा बऱ्यापैकी फांद्या काल पडलेल्या आहेत, निलगिरी पडलेले आहेत. हे सगळे बाहेरच्या विदेशी प्रजाती आहेत. आपल्याला वाटतं की हे झाड खूप चांगलं आहे, बाहेरून व्यवस्थित. मुळात नाशिककरांचा जीव घेणारी ही गुलमोहराची झाडं केवळ सावली देणारी झाडं आहे. हे झाड ऑक्सिजन देणारं नसल्यानं नागरिकांनी अशी झाडं लावायलाच नको. मात्र ज्या नाशिक महानगरपालिकेवर नाशिक शहरात ऑक्सिजन देणारी झाडं लावण्याची जबाबदारी आहे त्या पालिका प्रशासनाच्या अहवालात देखील नाशिक शहरातील 58 लाख झाडांपैकी केवळ 16 लाख झाडं ही ऑक्सिजन देणारी असल्याचं यापूर्वी समोर आलेलं आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनानंच नाशिककरांना शहरातील गुलमोहर झाडाच्या अजगर मिठीतून सोडवावं अशी मागणी केली जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.